मुलांची ती गोष्ट होती. इथे 12 चेंडूंमध्ये 19 धावा बनवायच्यात. 12 चेंडू 19 धावा. अरविंद स्ट्राईकला न्यू बॅटर आणि दोन्ही न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. मुस्ताक काय करतील बघूया. नॉन स्ट्राईकला मुस्ताक आहे आणि अरविंद स्ट्राईकला आहेत. वीरेन गोलंदाजी मार्कवरला आहे. छोटा डॉन बघा गोड कॅडबरी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. या वयामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती करण्याचं वय मैदानाच्या आतमध्ये. वीरांचा पहिला चेंडू गुडगडा एक शॉट देख और ये शॉट नाही वो चेंडू टाकी देख. काय जबरदस्त फटका आहे मैदानाच्या आत. गाण्यांमध्ये शब्द असू द्या खूप छान वाटेल. मॅच बॉल येईन का थोडं स्पीड द्या. 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. ही वेळ आहे. 13 का 14 वर्षाचा बॉलर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. ओपन मध्ये तो खेळतोय. वीरेंचं वय बघितलं तर 13-14. या वयामध्ये इतिहास घडवलेत अनेक लोकांनी आणि तोच एक वयाचा दृश्य. हो हो काय गुगली वाह. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. बोट फिरवली जात आहेत चेंडूवरती. काय टर्न केला गेला. काय कटर मैदानाच्या आतमध्ये बघा. जबरदस्त गोलंदाजी आहे. प्रेमामध्ये पडावं या चेंडूच्या. षटकार जाणं साहजिक आहे मित्रांनो. या वयामध्ये ताकद कमी असते. फुलपिचच्या ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस तुमच्या वयाचं फुलपिच वेगळं असतं आणि ओपनचं फुलपिच वेगळं असतं. इथे मात्र काय सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर बॅक टू बॅक. वाह असं वाटतं मैदानामध्ये जाऊन त्याला मिठी मारावी. इतका सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 9 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडूवरती षटकार मारल्या प्रत्येकाला वाटला तर ह्याच्या प्रत्येक चेंडूवरती षटकार जाण्याची शक्यता आहे. पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे छोटा पॅकेट बाटा धमाका मैदानाच्या आतमध्ये आहे. हो पुन्हा एकदा तो चेंडू टाकला गेला. थोडं बाहेरच्या दिशेने टाकला होता. फटका थोडासा फसला गेला. सिंगल बनवली गेली. ओ तिथे मात्र दुसऱ्याचाही प्रयत्न केला आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. वीरेंद्र काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा. असं वाटलं या ओव्हरमध्ये मॅच संपणार आहे. 8 चेंडूंमध्ये 11 धावींची गरज आहे. मी अशी जी एक मॅच थेरगाव प्रीमियर लीगला करतो तर मित्रांनो त्याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला देईन पण धावत्या वर्णनामध्ये. हो तो चेंडू काय जबरदस्त आहे. समीकरण समजत नाही बॅटरला. हा नक्की कोणता चेंडू मैदानामध्ये टाकतोय आणि हीच त्या कामगिरी आहे त्याची वीरेंची मैदानामध्ये. हो हो बघा ऑफ करतोय ऑन करतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र सुरे. काय गोलंदाजी केली बघा. लाजवाब गोलंदाजी आहे. फक्त धावा दिल्यात ते 8 आणि 4 चेंडू डॉट टाकले गेलेत. 43 धावा फलकावरती. 4 विकेटी 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. बघा आमचे दीपक मंडले सर सुद्धा मागून त्याची खऱ्या अर्थाने तारीफ करतायत. अभी तो ये स्टार्ट हुआ है. अभी तो गाड़ी स्टार्ट की है. जब घेर डालेगी ना तो की स्पीड में भागेगी. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. मी मागाशी एक उदाहरण सांगत होतो मित्रांनो. विश्वजित बारणे हे नाव प्रत्येकाला माहिती आहे. 8 चेंडूंमध्ये 6 धावा केल्या आणि स्ट्राईकला होता आणि 6 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज होती. आता सगळ्यांना वाटलं मॅच हारणार आहे. विश्वजित बारणे जो 6 चेंडूंमध्ये 8 धावा करतो त्याला 6 चेंडूंमध्ये 27 धावा होतील का. 5 विकेटी मैदानामध्ये पडले गेल्यात पण प्रत्येक चेंडूवरती षटकार 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 आणि आतिषबाजी केली आणि सामना विनी केला. तसा इथे मात्र या गोलंदाजीने मैदानामध्ये केलंय. राहुल मैदानाच्या आतमध्ये